Hello friends, myself Dr. Venkat Thuma from Rajarshi Shahu Mahavidyalaya, Latur. This is the third video on GST. In this video, we will discuss objectives or purpose of GST, salient features of GST, problems in indirect tax system before GST. These three important factors will be discussed in this video. So for more updates, please subscribe my channel, share my channel. Let's start. What are the objectives and purpose of GST? GST कशासाठी आले? एवढ्या मोठ्या इनडायरेक्ट टॅक्सेस असताना सुद्धा GST आणायची गरज काय होती? तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे टू डेव्हलप नॅशनल मार्केट. एक सिंगल मार्केट जे वन नेशन, जसं स्लोगन आहे वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, एकच टॅक्स सिस्टीम आणण्यासाठी हे GST आणलं गेलं. दुसरं ऑब्जेक्टिव्ह टू एलिमिनेट कास्केडिंग इफेक्ट. टॅक्स ऑन टॅक्स जे होता तो टॅक्स ऑन टॅक्स कमी करण्यासाठी, हे कास्केडिंग इफेक्ट कमी करण्यासाठी हे GST आणलं गेलं. कास्केडिंग इफेक्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस, दॅट इज डबलिंग ऑफ टॅक्सेस और टॅक्स ऑन टॅक्स कमी करण्यासाठी. तिसरं, रिड्यूस मल्टिप्लिसिटी ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. जे मल्टिपल टॅक्सेस होते, म्हणजे एखादी वस्तू उत्पादन केली की एक्साइज ड्युटी लागायची, सेल केले की व्हॅट लागायचा, इंटरस्टेट असेल तर CST लागायचं. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते ते टॅक्सेस कमी करण्यासाठी GST आणलं गेलं. चौथा ऑब्जेक्टिव्ह आहे एलिमिनेट डिस्टिंक्शन बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. बिफोर GST कोणत्या ॲक्टिव्हिटीला गुड्स म्हणावं, कोणत्या ॲक्टिव्हिटीला सर्व्हिसेस म्हणावं, याच्यामध्ये बरेचसे कोर्ट केसेस झालेल्या होत्या. कारण गुड्स जर म्हणलं तर स्टेट गव्हर्नमेंटचा राईट्स होता आणि सर्व्हिसेस म्हणलं की स्टेट गव्हर्नमेंटचा राईट्स होता, आणि म्हणून याच्यावरती कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते. हे कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी GST आणलं टू अवॉइड ओव्हरलॅपिंग ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्स. म्हणजे सेंट्रल आणि स्टेट टॅक्सचे याच्यामध्ये चांगलं उदाहरण आपल्याला देता येतं ते रेस्टॉरंट सर्व्हिसेसचं. रेस्टॉरंट सर्व्हिसेसमध्ये जे फूड सर्व केलं जातं हे सर्व्हिसेस आहे का गुड्स आहे, याच्यावरती खूप मोठे लिटिगेशन्स निर्माण झाले, आणि म्हणून रेस्टॉरंटवरती म्हणजे व्हॅट पण लागायचा आणि सर्व्हिस टॅक्स पण लागायचा. हे कमी करण्यासाठी GST आणलं गेलं. पाचवा ऑब्जेक्टिव्ह आहे रिमूव्ह बॅरियर्स इन इंटरस्टेट मुवमेंट. इंटरस्टेट करत असताना व्हॅट हा स्टेटचा सब्जेक्ट होता. त्याचे रेट्स, सपोज महाराष्ट्रामध्ये एखाद्या वस्तूवरचे व्हॅटचे रेट्स 10% असतील तर तेच दुसऱ्या स्टेटमध्ये 12% 15% असायचे. त्याच्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये खूप मोठे फरक पडायचे, आणि हे बॅरियर्स कमी करण्यासाठी ऑफ गुड्स टू रिड्यूस वेस्टेज ऑफ ट्रक टाईम अँड वेस्टेज ऑफ ॲन आवर्स ॲट चेक पोस्ट, म्हणजे एंट्री टॅक्स वगैरे टोल टॅक्स हे जे कमी करण्यासाठी GST आणलं गेलं. कन्झम्पशन बेस्ड टॅक्स इम्पॉर्टंट स्ट्रक्चर याचं. कन्झम्पशन बेस्ड, जिथे जिथे वस्तू जाईल तिथे तिथे तो टॅक्स इम्पोज होईल. इव्हेंट ऑफ टॅक्सेशन हे कन्झम्पशन बेस असेल, म्हणजे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असं आपण म्हणू शकतो, इन्स्टेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. पहिलं ज्या ठिकाणाहून वस्तू निघायची त्या ठिकाणी टॅक्स लागायचा, पण GST आल्यानंतर आता ज्या ठिकाणी वस्तू जाईल, ज्या ठिकाणी वस्तू कंझ्युम होईल त्या ठिकाणी GST लावला जाईल. युनिफॉर्म GST रजिस्ट्रेशन. पहिलं GSTच्या अगोदर एक्साईजसाठी वेगळं रजिस्ट्रेशन, सेल्ससाठी वेगळं रजिस्ट्रेशन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन करावे लागायचे. आता फक्त आणि फक्त एकच GST रजिस्ट्रेशन करावं लागेल, म्हणजे मल्टिपल रजिस्ट्रेशन सेलरला करत बसायची गरज नाही. यासाठी GST आणलं गेलं. टू सबज्युम ऑल इनडायरेक्ट टॅक्सेस ॲट सेंटर अँड स्टेट लेवल. जे इनडायरेक्ट टॅक्सेस होते सेंट्रलचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे, असे जवळपास 17 टॅक्सेस सबज्युम झालेले आहेत. त्याच्यामध्ये 8 सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि 9 हे स्टेट गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, असे एकूण 17 टॅक्सेस या GSTमध्ये सबज्युम झालेले आहेत, म्हणजे 17 टॅक्सेस अबॉलिश झालेले आहेत. रिड्यूस टॅक्स इव्हेजन अँड करप्शन. आता GSTमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या ऑनलाईन असल्यामुळे टॅक्स इव्हेजन किंवा करप्शनला आता थोडासा आळा बसलेला आहे. देन इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढवण्यासाठी. इन्क्रीज टॅक्स टू GDP अँड रेव्हेन्यू सरप्लस, म्हणजे गव्हर्नमेंटचं उत्पन्न वाढवण्यासाठी GST आणलं गेलं. दीज आर सम ऑब्जेक्टिव्स ऑफ GST. व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ ड्युअल GST सिस्टीम. आपण आत्ताच बघितलं
की कॅनडा, ब्राझील आणि इंडियामध्ये ड्युएल GST सिस्टीम आहे. ह्याचे जे सायलेंट फीचर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते आपण आता बघतोय. व्हॉट आर द फीचर्स ऑफ ड्युएल GST? फर्स्ट, one GST is levied by center, that is CGST, Central Goods and Services Tax, and the other GST is levied by state SGST, that is known as SGST, State Goods and Services Tax. म्हणजे GST मध्ये दोन कॉम्पोनंट्स असतील, एक CGST जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल आणि दुसरं SGST जे स्टेट गव्हर्नमेंटचं असेल. म्हणून याला ड्युएल GST सिस्टीम आपण असं म्हणतो. सेकंड फीचर, इट विल बी इम्प्लिमेंटेड थ्रू मल्टिपल statutes wise, one of the center, one of each of respective state and one of our union territory. याच्यामध्ये एकूण 4 ॲक्ट असतील. एक सेंट्रल GST CGST, दुसरा ॲक्ट असेल तो SGST, प्रत्येक स्टेटनी हे पास केलेलं असेल. तिसरं UTGST इज ॲक्ट इज पास बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, कारण UTGST मध्ये त्यांचे स्वतंत्र लेजिस्लेचर नसतं. आणि इंटरस्टेटसाठी IGST, इंटिग्रेटेड GST, जे असे एकूण 4 ॲक्ट पास केले जातील. ज्यावेळेस इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असेल त्यावेळेस CGST प्लस SGST लागू होईल. ज्यावेळेस इंटरस्टेट असेल त्यावेळेस IGST असेल. जर युनियन टेरिटरीमध्ये असेल तर UTGST प्लस CGST हे दोन कॉम्पोनंट त्याच्यामध्ये असतील. म्हणजे एका GST मध्ये 2 टॅक्सेस असतील. Center and the state have concurrent powers in the administration of the GST for entire value chain. हे ॲडमिनिस्ट्रेशन लेवी आणि कलेक्शन जे असेल इंट्रास्टेटमध्ये ते दोघांनाही पॉवर असतील. गुड्स अँड सर्व्हिसेस अँड ऑल द टॅक्स पेयर्स, जे दोघांवरती दोन्ही गव्हर्नमेंट सेल्स CGST किंवा SGST मार्फत कंट्रोल करते. युनिफॉर्म युनियन CGST अँड स्टेट SGST जे रेट्स असतील, सपोज GSTचा रेट हा 18% असेल तर याच्यामध्ये 9% हा CGST असेल आणि 9% हा SGST असेल. म्हणजे दोघांचे जे रेट्स आहेत, टॅक्स रेट्स असेल, हे सारखे असतील आणि दोघांची मिळून हे 18% GSTचा रेट होईल. युनिफॉर्मिटी इज इंट्रोड्यूस इवन ॲट द स्टेट लेवल. प्रत्येक स्टेटमध्ये हे जे रेट्स आहेत हे रेट्स सारखे असतील. जसं व्हॅटमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये तो रेट्स बदलायचे, तसे आता GSTमध्ये युनिफॉर्म रेट्स कोणत्याही स्टेटमध्ये गेला तरी एकच रेट आपल्याला बघायला मिळेल. ओनली सिंगल इनव्हॉइस शॅल कॅरी बोथ CGST अँड SGST. एकाच इनव्हॉइसवरती CGSTचा कॉम्पोनंट ॲज वेल ॲज SGSTचा कॉम्पोनंट आपल्याला दिसून येईल. इन द केस ऑफ इंटरस्टेट सप्लाईज, ज्यावेळेस एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये सप्लाय केला जाईल, टॅक्स विल बी लिव्हिड बाय IGST, म्हणजे जो सेंट्रल गव्हर्नमेंटने पास केलेला आहे तो IGST लागू असेल इंटरस्टेट सप्लाईजसाठी. दीज आर द सायलेंट फीचर्स. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स? प्रॉब्लेम्स इन इनडायरेक्ट सिस्टीम बिफोर GST साठी काय प्रॉब्लेम्स होते? पहिला प्रॉब्लेम होता मल्टिप्लिसिटी ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस, काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे, काही स्टेट गव्हर्नमेंटचे होते. दुसरं लॅक ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ प्रोव्हिजन्स इन स्टेट व्हॅट. प्रत्येक स्टेटचे जे व्हॅटचे रेट होते, सेल्स टॅक्सचे रेट होते, ते वेगवेगळे होते. तिसरा प्रॉब्लेम होता सेल ऑफ गुड्स वर्सेस प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे गुड्स आहेत की सर्व्हिसेस आहेत हे डिफाईन करणं खूप अवघड होऊन जायचं. चौथा प्रॉब्लेम होता इनॅबिलिटी ऑफ स्टेट टू लिव्ही टॅक्स ऑन सर्व्हिसेस. जर सर्व्हिसेस असतील तर त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटला टॅक्स इम्पोज करता येत नव्हता, कारण सर्व्हिस इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ लिस्ट 1, दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट. कास्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस. पाचवा प्रॉब्लेम होता कास्केडिंग इफेक्ट मीन्स टॅक्स ऑन टॅक्स सिस्टीम. आणि कॉम्प्लेक्सिटीज इन टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन. प्रत्येक टॅक्ससाठी वेगळं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, त्याच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागायचं, त्याच्यासाठी वेगळे ऑडिटेड स्टेटमेंट सबमिट करावं लागायचे, आणि म्हणून जो सेलर होता त्याला खूप मोठा त्रास, कॉम्प्लेक्सिटीचा फेस करावा लागायचा. दीज आर सम प्रॉब्लेम्स बिफोर GST. सो थँक्यू.